बॅकनेक राऊंड शेपमध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर आउटलाईनला आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे। अशीच आपल्याला राऊंड शेपला पूर्ण चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर डबल चेन स्टिच टाकायची आहे। त्यानंतर स्मॉल साईजचे शुगर बीट्स घ्यायचे आहेत। जशी चेन स्टिच टाकून घेतली आहे राऊंड शेपला, तसेच शुगर बीट्सची पण पूर्ण एक लाईन टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मीडियम साईजचे शुगर बीट्स घ्यायचे आहेत। त्याने पण पूर्ण आउटलाईन कव्हर करायची आहे। अशा प्रकारे पूर्ण आउटलाईनला मीडियम साईजचे शुगर बीट्स लावून झाल्यानंतर आपल्याला परत स्मॉल साईजचे शुगर बीट्स लावायचे आहेत, ज्याने आपली बॉर्डर अजून छान दिसेल। स्मॉल शुगर बीट्स लावून झाल्यानंतर परत आपल्याला चेन स्टिच टाकायचे आहे। बॅक नेकचं जे मेजरमेंट असेल ते बटर पेपरवर ड्रॉ करून आपल्याला जी डिझाईन हवी आहे ती कार्बन पेपरने ब्लाऊज पीसवर ड्रॉ करून घ्यायची आहे। मिडलला जी लाईन दिसत आहे त्यामध्ये आपल्याला शुगर बीट्स टाकायचे आहेत। त्यासाठी आपल्याला चेन स्टिचचा यूज करायचा आहे।
पूर्ण लाईनला आपल्याला शुगर बीट्स टाकायचे आहेत. शुगर बीट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला चेन स्टिच टाकायचे आहे. त्याने आपली फिनिशिंग अजून छान दिसते. आता आपल्याला लीफच्या पूर्ण आउटलाईनला चेन स्टिच टाकून घ्यायचे आहे. चेन स्टिच टाकताना जवळजवळ टाके घ्यायचे आहेत. पूर्ण लीफच्या आउटलाईनला चेन स्टिच टाकून घ्यायचे आहे. असे सेम पूर्ण सगळ्या लीफला असेच चेन स्टिच आउटलाईनला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कट स्पिट्स यूज करायचे आहेत लीफ भरण्यासाठी. ते भरताना आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचे आहेत. त्याने लीफ अजून छान दिसते. लीफ भरून झाल्यानंतर लॉक करायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण सगळे लीफ भरून घ्यायचे आहेत. पूर्ण भरून झाल्यानंतर छान दिसतात. आता आपल्याला राऊंड शेपचे कुंदन यूज करायचे आहेत फ्लॉवर्ससाठी. ते ग्लूने लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कट्स बीट यूज करायचे आहेत. एक एक कट्स बीट चेन स्टिचने टाकायचा आहे. आता आपल्याला राईस बीड्स वापरायचे आहेत. तेही चेन स्टिचनेच लॉक करायचे आहेत. अशा प्रकारे 3 राईस बीड्स टाकल्याने अजून छान दिसते आपली डिझाईन. आता आपल्याला शुगर बीट्स यूज करायचे आहेत.
शुगर बीट्स वर्क करून झाल्यानंतर आपल्याला फ्लॉवरच्या आउटलाईनला, पेटल्सच्या आउटलाईनला आपल्याला चेन स्टिचने वर्क करून घ्यायचं आहे. फ्लॉवरच्या सेंटरला आपण जो कुंदन, स्मॉल साईजचा कुंदन लावला आहे, त्याच्या बॉर्डरला आपल्याला शुगर बीट्सने वर्क करायचं आहे. फ्लॉवरच्या सगळ्या पेटल्सला अशा प्रकारे पूर्ण आउटलाईन करून घ्यायचे आहे. पेटल्सला भरताना आपल्याला सिल्क थ्रेडचा यूज करायचा आहे. साडी मँगो कलरची आहे म्हणून कॉन्ट्रास्ट म्हणून मँगो सिल्क थ्रेड यूज केलेला आहे. तो नॉर्मल सुईने आपल्या वर्क करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण पेटल्स भरून घ्यायच्या आहेत. फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. कमीत कमी वेळामध्ये सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज.